मार्गदर्शन करावं। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस। हॅलो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या ऐतिहासिक दिनी ज्यांच्या हस्ते नुकतंच निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सचं उद्घाटन झालं, ते देशाचे कणखर आणि कमिटेड रक्षा मंत्री आदरणीय राजनाथ सिंहजी, श्री राम शिंदेजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, उदय सामंतजी या कार्यक्रमाकरता विशेष रूपाने उपस्थित असलेले आपल्या भारताचे CDS जनरल श्री अनिल चौहानजी, सेक्रेटरी डिफेन्स प्रोडक्शन श्री संजीव कुमारजी, केंद्र सरकारचे सेक्रेटरी डॉक्टर समीर कामतजी, एअर मार्शल प्रेम कुमार, लेफ्टनंट जनरल संदीप जैन, लेफ्टनंट जनरल अनूप सिंघल, आज या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले पूज्य स्वामी ब्रह्मविहारीजी, ज्यांच्यामुळे आज शिर्डीमध्ये क्रांती घडते आहे, असे निबे ग्रुपचे प्रमुख श्री गणेश निबे या ठिकाणी उपस्थित आमदार राणा जगजीत सिंहजी, विक्रम पाचपुतेजी, आशुतोष काळेजी, विठ्ठल लंगेजी, काशीनाथ दातेजी, अमोल खताळजी, अक्षय कर्डिले, आपले MIDCचे CEO श्री वेलारुसू, उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आज निश्चितच आपल्या देशाकरता हा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2 संदेश आपल्याला दिले होते। पहिला होता मेक इन इंडिया, भारतामध्ये बनवा, आणि दुसरा होता आत्मनिर्भर भारत, स्वतः करताही भारत बनवेल आणि जगाकरताही भारत बनवेल, अशा प्रकारचा संदेश माननीय मोदीजींनी दिला होता। आणि मोदीजींच्या नेतृत्वात डिफेन्स सेक्टरमध्ये हा संदेश अंमलात आणण्याची जबाबदारी आपल्या देशाचे रक्षा मंत्री माननीय राजनाथ सिंहजी यांनी स्वीकारली। आणि आज आपण पाहतोय की जो देश सगळी शस्त्रास्त्र इम्पोर्ट करत होता, सगळी युद्ध आयातीत गोष्टींच्या भरोशावर लढत होता, आज तो देश मोठ्या प्रमाणात डिफेन्सच्या क्षेत्रातला एक्सपोर्टर बनलेला आहे। आणि आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आता जगातील चांगल्यात चांगले ड्रोन, चांगल्यात चांगले मिसाईल हे आपण आपल्याकडे तयार करतो। मला असं वाटतं की एक प्रकारे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न हे आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला एक युवक, ज्यांचं नाव गणेश निबे आहे, यांनी या डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे आपलं काम उभं केलं, महाराष्ट्राकरता
आणि देशाकरता अत्यंत गौरवास्पद आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण गणेश निबे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. गेले अनेक वर्ष मी त्यांना पाहतो. तंत्रज्ञान हा त्यांचा आवडता विषय. वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आणायचं, ते आपल्या देशात तयार करायचं, त्याचे प्रॉडक्ट्स तयार करायचे आणि खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारत करता जो आत्मविश्वास पाहिजे तो आत्मविश्वास गणेश निबेंजवळ असल्यामुळे आज या ठिकाणी ही फॅसिलिटी उभी राहिलेली आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. आपण बघा, आज वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र त्यांनी जे तयार केले, आपल्याकडे 70 किलोमीटरच्या रेंजमधनं थेट 500-400 किलोमीटरच्या रेंजपर्यंत मध्ये कुठलंही अस्त्र नव्हतं. एक मोठी गॅप आपल्याकडे होती. त्यामध्ये 150 किलोमीटर मारा करू शकेल आणि 300 किलोमीटर मारा करू शकेल अशा प्रकारचं अस्त्र तयार करण्याचं काम हे निबेंनी या ठिकाणी केलं आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या देशाची कॅपेबिलिटी वाढली. आज या ठिकाणी आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो दारुगोळा तयार होणार आहे, जे शेल्स या ठिकाणी तयार होणार आहेत, मगाशी ते माननीय राजनाथ सिंगजींना सांगत होते की 360 दिवस लगातार आपल्याला जर एखादं युद्ध करावं लागलं आणि सीमेवर दारुगोळा लागला तर तो सगळा दारुगोळा तयार करण्याची कॅपॅसिटी आज त्यांनी तयार केलेली आहे. इतकं मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी झालंय. विशेषतः ही तर जी फॅसिलिटी आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल, एक शेड अर्ध्या किलोमीटरचं शेड आहे आणि अर्ध्या किलोमीटरचे 9 शेड या ठिकाणी आहेत आणि अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची सगळी मशिनरी आहे. आणि जे काही या ठिकाणी तयार होत आहे डिफेन्समध्ये, सगळ्याच कॅपेबिलिटीज सांगता येत नाहीत, पण ज्या कॅपेबिलिटीज आम्ही बघितलेल्या आहेत त्या निश्चितपणे आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करू शकतील. अशा प्रकारच्या अत्यंत गाइडेड, म्हणजे जे नष्ट करायचं आहे थेट प्रत्यक्ष तिथेच पोचू शकेल अशा प्रकारचे ड्रोन्स, अशा प्रकारचे गाइडेड मिसाइल्स हे या ठिकाणी तयार होत आहेत. आणि केवळ इथेच नाही तर त्यांनी वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटीज तयार केलेल्या आहेत त्या प्रत्येक फॅसिलिटीमध्ये आज इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं ॲम्युनिशन ते तयार करतायत. यापूर्वी देखील आम्हाला उद्घाटनाला जाण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक वेळी गेलं की त्यांनी केलेलं कार्य हे थक्क करणारं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हे जे काही आपण पाहतो आपल्या देशाकरता, देशाच्या सुरक्षेकरता अत्यंत मोठं कार्य या ठिकाणी झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या फॅसिलिटीज 100% मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करणार आहेत. वेगवेगळ्या देशांना आपल्या देशातनं शस्त्रास्त्र एक्सपोर्ट होणार आहे. आत्ताच काही करार झाले, त्या करारामध्ये इस्रायलसोबत एक करार झाला आहे. त्या करारामध्ये सी प्लेन तयार करण्याकरता करार झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सी प्लेनची गरज आहे. सी प्लेन पाण्यातूनच उडतं आणि पाण्यातच उतरतं, त्यामुळे जगामध्ये हे सी प्लेन अत्यंत पॉप्युलर आहे. एखाद्या धरणातनं उडून दुसऱ्या धरणामध्ये ते उतरू शकतं. अशा प्रकारचं सी प्लेन हे तयार करण्याची कॅपेबिलिटी देखील आता या ठिकाणी निबेंनी तयार केलेली आहे. आज आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरच्या वेळी देखील आपण बघितलं, आत्मनिर्भर भारताचं एक मोठं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. माननीय राजनाथ सिंगजींच्या नेतृत्वात आमच्या या सगळ्या सेनेनी, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या सेनेनी जे कार्य
त्या ठिकाणी करून दाखवलं. संपूर्ण जग आश्चर्यचकित होतं की कशा पद्धतीनं भारताने अतिशय प्रिसाईज अशा प्रकारचे हल्ले केले आणि पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर यायला मजबूर केलं. आणि पाकिस्तानने वेगवेगळ्या, मी देशांचं नाव घेत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या मदतीनं जेवढे ड्रोन, जेवढे मिसाईल आपल्या भारतावर सोडले, भारताची कॅपेबिलिटी अशी होती, त्यातला एकही ड्रोन आणि एकही मिसाईल या भारताच्या भूभागावर ते पाडू शकले नाहीत. हवेतच त्याला नष्ट करण्याचं काम हे आपल्या सेनेने करून दाखवलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहतोय की ज्या प्रकारचं कार्य चाललंय, कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, मशीन लर्निंग असेल, क्वांटम टेक्निक असेल, हायपरसोनिक अशा प्रकारचे पॉवर असतील, डायरेक्ट एनर्जी वेपन्स असतील, क्वांटम सिक्युअर कम्युनिकेशन असेल, ज्या सगळ्या गोष्टी पूर्वी केवळ प्रगत देशांकडे आपण ऐकायचो, आता त्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तयार होत आहेत. भारत त्या ठिकाणी तयार करतो. आणि पूर्वी आपल्या ज्या देशाच्या अतिशय चांगल्या अशा सरकारी कंपन्या आहेत, मग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड असेल, भारत डायनामिक्स असेल, माझगाव डॉक शिल्ड बिल्डर्स असतील, यांच्या माध्यमातनं काम चालायचं. पण जेव्हापासनं हे क्षेत्र टेक्नॉलॉजी वाईज प्रायव्हेट क्षेत्राला देखील आपल्या सरकारनं ओपन केलं, आज निबेनसारखे जे तरुण आहेत यांनी दाखवून दिलं की भारत काय करू शकतो आणि भारताची कॅपेबिलिटी काय आहे. आणि आता तर मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो की आपलं अहिल्यानगर हे एक प्रकारे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचं हबच झालेलं आहे. मी माननीय राजनाथ सिंगजींचे याकरता आभार मानेन की माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आणि लवकरच हे डिफेन्स कॉरिडॉर झाल्यानंतर मला आनंद वाटतो, आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला या ठिकाणी विश्वास आहे. निबेंनी पुणे, चाकण, बेंगलुरू, दिल्ली, शिर्डी सगळीकडे आपले पाय पसरलेले आहेत. पण आता गणेशजी, आमच्या मंत्र्यांनी सांगितलं, उदय सामंतजींनी, आमच्या विखे पाटील साहेबांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री मी म्हणून सांगितलं, तुम्हाला जिथे पाहिजे तिथे आम्ही जमीन देणार आहोत. त्यामुळे आता इकडे तिकडे बघू नका. आता पुढचं जे करायचं आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला करायचं आहे. महाराष्ट्रातच आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. आज पिनाका मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर प्रणाली, ब्रह्मोस मिसाईल कॅनिस्टर, वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्ही केल्या आहेत, आत्ताच आपल्या भारतीय सेनेकरता जे काही 300 किलोमीटरचा मारा करणारे जे मिसाईल्स आहेत, त्याला हिरवी झेंडी आमच्या राजनाथ सिंगजींनी दाखवलेली आहे, जे निबेंनीच या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि आता प्रक्षेपण प्रणालीमध्ये देखील अतिशय महत्त्वाचं काम ते करतायत. आणि कदाचित जर योग्य पद्धतीनं त्यांचं काम यशस्वी झालं तर देशाच्या कम्युनिकेशन सॅटेलाइट्समध्ये आणि कम्युनिकेशन डेटा सिस्टीममध्ये एक महत्त्वाचं योगदान हे निबेंच्या माध्यमातून आपल्या भारताकरता येईल, ही देखील मला असं वाटतं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज खरं म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक, 4,000 लोकांना रोजगार मिळतोय. सकाळी मी ज्यावेळेस आलो, राजनाथ जी, मैं जब यहाँ पर आया तो मुझे किसी ने पूछा कि साईं बाबा तो श्रद्धा और सबूरी बताते हैं, साईं बाबा तो शांति की बात करते हैं, ये शांति की भूमि में शक्ति का आविष्कार क्यों हो रहा है. तो मैंने उनको बताया कि दुनिया में शांति वही प्रस्थापित कर सकते हैं
जिनके पास शक्ति हो, जो शक्तिशाली नहीं है वो कभी शांति प्रस्थापित नहीं कर सकते। भारत अपनी सामरिक शक्ति के भरोसे दुनिया में एक ऐसी भूमिका अदा करने वाला है कि जिससे दुनिया में शांति होगी। क्योंकि भारत का इतिहास अगर हम देखेंगे, भारत ने खुद होकर कभी आक्रमण नहीं किया, लेकिन जितने आक्रांता आए सभी आक्रांताओं को यहाँ से खदेड़ने का काम भारत ने किया है। और उसी भारत की भूमि ये महाराष्ट्र, जो छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, जिस भूमि ने स्वराज तैयार करके दिखाया है, जिस भूमि ने लड़ाई कैसे की जाती है ये दुनिया को सिखाया है, जिस भूमि ने आत्मनिर्भरता सिखाई है, उसी भूमि में अब फिर एक बार आत्मनिर्भरता गूंज रही है। इसका मुझे बहुत आनंद है और इसके लिए मैं निबे जी आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। और विशेष धन्यवाद देता हूं माननीय रक्षा मंत्री जी को। माननीय रक्षा मंत्री जी, आपने यहां पधार कर जिस प्रकार से हमारे निबे जी की, यहां काम करने वाले सभी की हौसला अफजाई की है। आपने बताया है देश के लिए जो जो काम करेगा उसके पीछे देश के रक्षा मंत्री खड़े हैं, पूरे ताकत के साथ चट्टान की तरह खड़े हैं। ये जो संदेश आपने दिया है, मैं इसके लिए आपका भी आभार व्यक्त करता हूं। हमारे सीडीएस जो इस पूरी प्रक्रिया का एक बड़ा भाग रहे हैं, वो यहाँ पर आए। हमारे डिफेंस प्रोडक्शन के सेक्रेटरी, हमारे डिफेंस में दूसरे सेक्रेटरी, ये सारे लोग यहाँ पर आए। मैं उन सभी का स्वागत भी करता हूं, उनका आभार भी व्यक्त करता हूं। और फिर एक बार आप सभी की ओर से हमारे गणेश निबे जी का बहुत बहुत अभिनंदन करते हुए अपने शब्दों को समाप्त हमारे देश के मतलब भारत देश के माननीय रक्षा मंत्री